आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण हा जो समोरचा केक दिसत आहे तो असा नाही आहे, तर तो असा आहे. तर मी हा जो केक आहे तो माझ्याकडं रिपेअरिंगला आलेला आहे. सगळा केक रेडी आहे, फक्त रस्त्यामध्ये हा क्रॅक गेला. बऱ्यापैकी सेट झालेला नव्हता, त्याच्यामुळं चलता चलताच माझं त्यांनी गुगलला पाहिलं लोकेशन, आणि त्यांनी माझ्याकडं रिक्वेस्ट केली की हे आमचे केक जे आहेत ते तुम्ही थोडे दुरुस्त करून द्या, कारण हे डिलिव्हरीसाठी जाणार होते पुढं. तर मी म्हटलं ठीक आहे, दाखवा तुमचे केक कोणते काय. त्यांनी व्हिडिओ पाठवले आणि मग ते घेऊन आले घरी. मी लोकेशन वगैरे पाठवलं त्यांना. तर आणि त्याच्यानंतर मी सगळी त्याची क्रीम वगैरे बाजूला केली आणि छान असा काहीतरी वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला, कारण हा केक जो आहे तो ॲनिव्हर्सरी आय थिंक एंगेजमेंटचा केक होता. आणि तो एंगेजमेंटचा, कारण त्यांना तो पोहोच करायचा होता. आणि हा जो ब्रँड खूप छान आहे. ह्या ब्रँडचे जे केक आहेत तर ते ब्रँडचा केक होता, त्यामुळे मी पण लगेच हो म्हणाले. आता मी वरची जी तुटलेली किंवा क्रॅक गेलेली जी क्रीम होती ती बाजूला सरकवून घेतलेली आहे, आणि आतून हा चॉकलेट फ्लेवरचा केक आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही नवीन बनवून देऊ शकत असाल तर नवीन बनवून द्या, किंवा मग ह्याला रिपेअर करू शकत असाल तर ह्याला करा. मग मी तेच सजेस्ट केलं की रिपेअरच करूयात, कारण नवीन म्हणजे परत नवीन बेस तयार करायचा, ते थंड व्हायचा, खूप वेळ जाईल ह्यामध्ये. म्हणून मग तुम्ही हे बघू शकता की अशा पद्धतीने मी तो पहिल्या केकला हा रिप्लेस केक मी तयार केलेला आहे. आणि कसा वाटला हे नक्की कळवा. तर ही जी आहे ती माझी क्रिएटिव्हिटी आहे. पहिली क्रिएटिव्हिटी तर तुम्ही बघितलेली होती. ॲनिव्हर्सरीचा केक आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कळवा. धन्यवाद. भेटूयात पुढील अशा छानशा नवीन केकच्या व्हिडिओमध्ये.